नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालपासून आपण नवीन विषय घेतला आहे, उत्क्रांती. तर आता आपल्याला एवढं लक्षात आलं की आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे. उत्क्रांती आपली झालेली नाही आहे. 84 लक्ष योनी परत्वे मनुष्य जन्म जो सर्वश्रेष्ठ आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर आता तो जीव होतो तो आता आपण जीवात्मा ह्या अवस्थेला आलेलो आहोत. आता आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे, पण मग आता ती सहज होत नाही किंवा अडथळा कुणाचा आहे तर तो आपल्याच विषयांचा असतो. आपण जे इथं भौतिक जगातील नानाविध विषयामध्ये जे स्वतःला अडकवून घेतलं असतं आणि त्याच्यातून काहीतरी मिळवायचं आहे आणि ते मिळवण्याचा जो खटाटोप असतो, काय मिळवायचं आहे तर आपल्याला आनंदच मिळवायचा असतो. जे परब्रह्म म्हणून आहे ते आनंद स्वरूप आहे. आपण नेहमी सच्चिदानंद म्हणतो, म्हणजे सच्चित आणि आनंद ही ब्रह्माची व्याख्या आहे. म्हणजे जो त्याला आत्मा म्हटलेला आहे त्याचं वर्णन काय आहे? सच्चित आनंद. म्हणजे सत म्हणजे अस्तित्वात असणं, चित म्हणजे अवेअरनेस, ज्ञान, आणि आनंद जो आपल्या सगळ्यांना हवा आहे. म्हणजे तो आपल्याकडे आहे. आपलं मूळ स्वरूप आनंदच आहे, परंतु आत्ता तो जीवात्मा असल्यामुळे ती जी अवस्था आहे ती अनुभवता येत नाही आहे. ती आपल्याला अनुभवायला मिळावी ही सद्गुरूंची धडपड आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, तू आलायस ना, ठीक आहे, माझ्याकडे येतानाचं तुझं कारण जरी चुकीचं असलं, चुकीचं म्हणजे काय, मी सद्गुरूंच्याकडे कधी जाणार? जीवनात अडचण आल्यानंतर. बघा, जीवनात समस्या आहे, त्या समस्या तुम्ही सोडवता असं ऐकलं आहे, तर तुमच्या कृपेने माझ्या जीवनातल्या समस्या तुम्ही सोडवा. पण सद्गुरूंचा विषयच वेगळा आहे. ते म्हणतात, तू स्वतः सच्चिदानंद स्वरूप असूनही त्या विषयापासून तू लांब आहेस आणि ती अवस्था तू अनुभवू शकत नाही आहेस. कारण अज्ञान आहे. या भौतिक जगातील नानाविध विषयाला तू अडकावून घेतलं आहेस. कशाच्या माध्यमातून? मन आणि विचार. मग तेच त्रासदायी होत आहेत. आपण म्हणतो आता खूप अस्वस्थपणा आला आहे, मन अस्वस्थ आहे, मन बेचैन आहे, खूप दुःख होतं आहे. ते कुणाला होतं आहे? ते मनालाच होतं आहे. म्हणजे मन हे माध्यम किती प्रभावी आहे? सगळ्यात महत्त्वाचं मनच आहे. कारण मन ह्यालाच सूक्ष्मदेह म्हटलेलं आहे. जे काय मन, विचार, कल्पना आपण ज्या काय निर्माण करत असतो किंवा आपण त्याचा अनुभव घेत असतो. आता खरा विषय खूप वेगळा आहे की तो सुद्धा आपण अनुभवतो, म्हणजे आपण अनुभवणारे कोणीतरी वेगळे आहोत. आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये तर अद्वैत वेदांताचा जो खूप अवघड विषय आहे, परंतु तिथपर्यंत जाण्याकरता काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यातून सुटका झाल्याखेरीज. म्हणजे मी नेहमी पूर्वीच्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे की पहिल्या दुसऱ्या मजल्यावरून खिडकीतनं बाहेर बघितल्यानंतर आपल्याला काय काय दिसेल? जे समोर आहे, जे आपल्या दृष्टिक्षेपात तिथं असणं एवढंच आपण बघू शकतो, पण वरच्या मजल्यावरून लांबचं दिसतं. मग म्हणजे 7व्या 8व्या मजल्यावरून पलीकडचा डोंगर दिसतो, किंवा तिथं काही तळं असेल तर ते तळं दिसतं, पक्षी दिसतात. ते खालच्या मजल्यावरून दिसत नाहीत. ह्याचा अर्थ ते नाही आहेत असं नाही आहे, आपण खाली आहोत म्हणून ते दिसत नाही आहे. मग आपली जशी प्रगती होत जाईल, म्हणजे थोडक्यात हा जो अन्नमय कोश आहे, ज्या अन्नमय कोशात आपला जन्म झालेला आहे, तो कोश पुढल्या कोशामध्ये जसा जसा तो विलीन होत जाईल, किंवा सांख्ययोगामध्ये सगळे चक्र सांगितलेले आहेत. मूलाधार चक्रापासून सुरुवात आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, मग ही जी सगळी स्थानं सांगितलेली आहेत त्याच्यातून आपण उत्क्रांत होत 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 मग आनंदमय कोशात यायचं आहे, की मग तो त्याच्या पुढं ब्रह्म ही अवस्था ती बाहेर नाही आहे, ती आतच आहे. म्हणजे थोडक्यात हे नको असलेले सगळं काढायचं आहे. तर सोन्याच्या खाणीमध्ये काय, सोनं वर नसतं, उत्खनन करावं लागतं आणि ते सगळे नको असलेला सगळा भाग काढावा लागतो, तेव्हा ते सापडतं. तसंच तर सगळं हे नको असलेलं काढण्याकरता साधना असते, त्याच्याकरता नामस्मरण आहे. नामस्मरण साधना किंवा जे काही आपल्याला उपासना दिली जाते ती आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याकरता नाही आहे. इथंच तर सगळ्यात पहिलं बेसिक अज्ञान इथं असतं. आपण म्हणतो मी सद्गुरूंच्याकडे गेलो आणि त्यांनी मला दीक्षा दिली आणि हे नामजप कर म्हणून सांगितलं, आता मी जीवनात सुखी होणार. सुखी होणार म्हणजे काय? माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार. पण इच्छा अपेक्षा कधी संपतच नाहीत. कुठल्या अपेक्षेत पूर्णत्व आहे? कुठलीच नाही. आज विषय आपण अगोदर घेतलेला आहे, मला 10,000ची नोकरी आहे, पण 10,000ची मिळाल्यानंतर मी सुखी आहे का? नाही, कारण मी 20,000 पगारवाल्याकडे बघतोय.
मग 20,000 मिळवायचा प्रयत्न करतो, मग 20,000 मिळाल्यानंतर 30, 30 नंतर 40, संपतच नाही कधी. माझ्या इच्छा अपेक्षा संपणार आहेत का कधी? कधीच संपणार नाही आहेत. ती मनाची अवस्था आहे. मन हे कधी समाधानी होऊच शकत नाही. सद्गुरूंना नेमकं माहिती असतं. ते म्हणतात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तू साधना करायला लाग. पण सुरुवातीला जर का हे सांगितलं की तू स्वतः जीवात्मा अवस्थेत आहे, तुला आत्मा अवस्थेत यायचं आहे, तू यावंस म्हणून साधना दिली आहे, आपण साधना करणारच नाही. कुठलीच आत्मा अवस्था आणि कुठलं ब्रह्म, मला काय करायचं, माझ्या जीवनात आत्ता समस्या आहे ती सोडवा, असंच म्हणणार आपण. हेच तर अज्ञान आहे. आपण हे सगळं समजून घ्यायचं आहे. काही जण बरेच वर्ष साधना करत असतात किंवा नामस्मरण करत असतात, परंतु त्याच्या मागचा उद्देश माहिती नसतो. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपला गोल फिक्स पाहिजे माहिती आपल्याला, की नक्की कुठं जायचं आहे. का उगीच आपल्या गाडीत बसलो आहे आणि गाडी चालली आहे, पण कुठं जाणार आहे माहीत नाही आहे. मग तो काय प्रवास होईल का? सद्गुरू म्हणतात प्रवास आणि प्रवाह ह्याच्यात फरक आहे. प्रवासामध्ये निश्चित टार्गेट असतं की अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. प्रवाह कसाही जातो, त्याला काही दिशाच नाही आहे, मग तो ट्रॅकवरच येत नाही कधी. तसं होऊ नये. एखादं लहान मूल रडायला लागलं की त्याचं रडणं थांबवण्याकरता आपण काय करतो, त्याची आवडती वस्तू कुठली ती त्याला देतो म्हणतो. त्याला काय आवडत असतं, त्याला चॉकलेट हवं असतं, काहीतरी त्याला एखादी गोळी पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, की मग ते देतो म्हटलं की ते गप्प बसतं. तसं सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतर तुझं दुःख आहे ना, हां ते दुःख मी सोडवतो असं ते सांगतात. आपल्याला वाटतं हां माझं दूर होणार आता सद्गुरूंच्या कृपेनं, ते माझं दुःख दूर करणार, माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणार. पण माझ्या इच्छा अपेक्षांचा उगम काय आहे, का निर्माण होत आहेत त्या वरच्यावर, आणि कुठलीच इच्छा कुठलीच अपेक्षा जरी पूर्ण झाली तरी त्याच्यात कायमस्वरूपी समाधानी सुखी होता येत नाही आहे. हे आपल्याला कळत असतं. म्हणून सद्गुरू म्हणतात कळतं पण वळत नाही. आत्तापर्यंत जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण मिळवल्या त्याच्यामध्ये आपण किती सुखी झालो, आपणच आपल्याला विचारायचा प्रश्न आहे. आपण म्हणू नाही अजून एक एवढं मला मिळालं ना की मग सुखी होईल, हे मिळालं, ही मनातली इच्छा. संसारात आपल्याला माहिती आहे अनेक गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. म्हणजे शिक्षण पाहिजे, लहान मुलगा हळूहळू मोठा व्हायला की कुठली शाळा, मग इतके मार्क पडायला पाहिजेत, कारण सगळं पुढला विचार करून एवढं पॅकेज मिळालं पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, सगळ्या डिग्र्या डोळ्यासमोर यायला लागतात. मग त्या स्टेजमधून तसं सगळे थॉट्स चालू होतात. पण प्रत्येक स्टेजला जरी काही मिळवलं तरीसुद्धा त्याच्यातून तिथं समाधान नाही आहे, त्याच्या पुढं काहीतरी. मग सगळी डिग्री मिळाली, मस्त पॅकेज मिळालं, मग आता लग्न, मग लग्न व्हायला पाहिजे, मग मुलगा असेल मुलगी असेल त्याला अनुरूप वधूवर, संपतच नाहीत गोष्टी. मग काय, मग लग्न झालं, मग ते टिकणं. आता नवीन माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, ते नीट सगळं संसार नीट करता येणार आहे बाबा असं विचारावं लागतं. मग हे सगळं का होतं आहे, कुणामुळे होतं आहे? मग जरी नीट झालं म्हटलं तरी पुढं आहेच. मग त्यांची मुलं बाळं, त्यांची शिक्षणं, मग इकडं घरात आईवडील जे हळूहळू वयस्कर होत आले असतात, मग त्यांचा त्रास व्हायला लागतो. कारण वय जसं वाढेल, समाधान ही प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे सगळे विषय, ती निर्माण जर का झाली नसेल तर अस्वस्थपणा असतो. मग अजूनही माझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आहेत, मग चिडचिड वाढत असते. मग ह्या अशा अनेक गोष्टीतून मनुष्य जीवन हे चालू आहे. मग सद्गुरू ज्यावेळेला हे सगळं बघतात, ज्यावेळेला आपल्याला हे रिॲलिटी कळते, ह्याच्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडमध्ये रिॲलिटी काय आहे तर इग्नोरन्स म्हटलेलं आहे. ॲक्च्युली आता अद्वैत वेदांताचा अभ्यास सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण त्याचे विषय घेतले होते. तर वेदांतशास्त्र सांगतं की प्रत्यक्षात आपलं सगळ्यांचे रिअल नेचर ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी म्हटलेलं, आपण सगळे ब्रह्मस्वरूप आहोत. परंतु अज्ञानामुळे आपण संसार चक्रात अडकलेलो आहोत. हे सगळं मायाजाळ आहे आणि हे कुठं तयार होतं, माइंडमध्ये. माइंड प्रोजेक्शन आहे म्हटलेलं. आता क्वांटम फिजिक्सचं तरी तत्त्वज्ञान आपल्याला थक्क करून टाकतं की जे अद्वैत वेदांतात सांगितले ते आता क्वांटम फिजिक्समध्येच त्याचे शोध लागायला लागलेत की हे सगळं मायारूपी, आपण ते बघतोय म्हणून ते निर्माण होतं आहे. म्हणून तर उपनिषदात सांगितलेलं आहे, तुम्ही जे स्वप्न बघता ते स्वप्न बघत असताना स्वप्न खरं वाटत असतं. तिथं कुणीतरी येऊन सांगितलं स्वप्नात, अरे तू झोपलायस, हे स्वप्न आहे, उठ म्हटलं तर आपण ऐकत नाही. ते म्हणतात हे सुद्धा तसंच आहे, हे सगळं खरं वाटते, प्रातिभासिक आहे, सगळं भास स्वरूप आहे. प्रत्यक्षामध्ये काय आहे, तू अनुभवणारा एकटाच खरा आहेस
स्वप्नातला सुद्धा तूच होता, जागृत अवस्थेत तूच आहेस. जे तू असणं म्हणजे आपण सगळे अस्तित्व स्वरूपात आहोत हे एकच खरं आहे, बाकी सगळं मायाजाळ आहे. आणि ते कळत नाही, कारण अनेक विषय जसं आपण गुंतावळा करून बसलेलो आहोत, म्हणजे जन्मप्रवृत्ती होऊन बसलेली आहे ती. म्हणून ही सद्गुरूंना चिंता आहे, आपल्याला नाही. आपण भौतिक जगातील विषयामध्ये इतकं अडकत जातो, इतकं गुंतलेलो आहोत की त्याच्यातून बाहेर पडणं हे महामुश्किल होऊन बसलेलं आहे. प्रत्यक्षात अडकलोय का? वेदांत म्हणतं अडकलेलाच नाही आहात. तुम्ही साक्षी ब्रह्म आत्माच आहात. फक्त अज्ञानामुळे ह्या देहाला मी म्हणताय आणि देह माध्यमातून हे जग जो आपण अनुभवतोय ते सगळं मला जग हवं आहे, त्या जगातल्या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत. हे जे काय अज्ञान निर्माण झालेलं आहे त्याच्यातून दूर व्हायचं. आणि सत्य काय आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मा. सत्य हे ज्ञान आहे, ते अनंत आहे, तेच ब्रह्म आहे. पण हे सगळं मायाजाळात आपण अडकलेलो आहोत, त्याच्यातून सद्गुरूंना आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून आपण जरी चुकीच्या मार्गाने सद्गुरूंच्याकडे गेलो, दादा नेहमी म्हणायचे की तुम्ही जरी सद्गुरूंच्याकडे चुकीच्या मार्गाने आला तरी सद्गुरू तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत. ह्याचा अर्थच कळत नाही सुरुवातीला. आपण चुकीच्या मार्गाने सद्गुरूंच्याकडे येणं म्हणजे काय? तर माझ्या ज्या जीवनातल्या अडीअडचणी आहेत त्या घेऊन जाणं. ॲक्च्युली खरं त्या अडचणी आहेत का? ते अज्ञान आहे. मी उत्क्रांत न झाल्यामुळे निर्माण झालेली ती अवस्था आहे. मी खरा कोण आहे, आपलं खरं स्वरूप काय आहे हे न कळाल्यामुळे मी दुःखी आहे, मी खूप कष्टी आहे म्हणतो. मला किती त्रास आहे जीवनामध्ये तुम्हाला कळणार नाही, किती भोग आहेत मला किती त्रास आहे, किती यातना मी भोगतोय. अनेक गोष्टी लोक आपल्याला सांगत असतात. पण ज्या वेळेला हे विषय आपल्याला समजायला लागतात ना, त्यावेळेला खरंच यातना कुणाला होत आहेत, मग हे असं आपण पृथक्करण करायला लागतो. त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं की मन ही अवस्थाच कारणीभूत आहे प्रत्येक गोष्टीला. आपण प्रत्येकात मनाने सगळे अटॅचमेंट करून घेतो आणि ते डिटॅच होतं म्हटलं की आपण दुःखी होतो. प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक गोष्टीतसुद्धा आपलं मन अडकलेलं असतं. साधं आपलं नेहमीचं पेन तुटलं की आपण लगे अरे किती छान पेन होतं, 40 रुपयाला आणलं होतं, काय हे मोडलं आता, किंवा कोणीतरी चोरलं, किंवा कुठेतरी आपण बँकेत विसरलो, आपण किती अस्वस्थ होतो. ते कोण होत आहे अस्वस्थ? ते मन आहे. साधा मोबाईल जाऊन 2 मिनटं मोबाईल बंद पडलेला चालत नाही आपल्याला. म्हणजे किती आपण डिपेंडंट आहोत. म्हणजे आपलं सुख आपण इतरांच्यावर अवलंबून ठेवलेलं आहे. सद्गुरू म्हणतात हे सगळ्यात मोठं म्हणजे याला घातक म्हटलेलं आहे त्यांनी खरं म्हणजे, की आपण सुखी असूनसुद्धा आपलं सुख इतरांच्यावर आपण अवलंबून ठेवलेलं आहे. अमुक गोष्ट मला मिळाली तर मी सुखी, नाहीतर दुःखी. अमुक व्यक्ती तो माझ्याशी चांगलं बोलला तर मी सुखी, तर मी एकदम खुश होतो. वा वा तो छान म्हणाला, तर तो शर्ट छान आहे बरं का, हा मी लगेच खुश झालो. म्हणजे माझं सुख, माझा आनंद हा इतरांच्यावर अवलंबून आहे. आणि इकडे तरी वेदांत सांगतं की अहम ब्रह्मास्मी, तूच ब्रह्म आहेस, तूच सच्चिदानंद आहेस. ह्याच्यात केवढा विरोधाभास आहे. म्हणजे मी जीवन जगताना लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून मी जगणं आणि त्याच्यावर अवलंबून ठेवणं. सकाळी उठलं की मला मेसेज पाहिजे, हा हॅलो हाऊ आर यू, किंवा गुड मॉर्निंग म्हणावं कोणीतरी. वाढदिवस असेल तर हॅपी बर्थडे म्हणावं. आणि कोणीतरी म्हटलं नाही चुकून तर त्याच्याबद्दल राग येतो आपल्याला लगेच. काय हे, त्याला माहीत नाही का माझा वाढदिवस होता आज. म्हणजे किती आपण अवलंबून आहोत इतरांच्यावर. मग हे सगळं काय दर्शवतं? सद्गुरू म्हणतात हीच तुमची तर लोएस्ट अवस्था, जी जीवात्मा म्हणून जी आहे ती अवस्था. त्या अवस्थेमध्ये असंच होणार म्हणतात ते. मग आता त्याच्यात बदल करायचा ना, म्हणजे उत्क्रांत व्हायचं आहे. मग उत्क्रांत होणं म्हणजे काय? त्या अवस्थेतून पुढल्या अवस्थेला या. मग ती अवस्था कशी मिळणार? साधनेनं, ज्ञानानं, की जे आपण समजून घ्यायचं आहे की आपल्याला काय साध्य करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना सुखी व्हायचं आहे की नाही? सगळे म्हणतात हो मला सुखी व्हायचं आहे. मग सुखाचा मूलमंत्र काय आहे? आपली उन्नती, आपली उत्क्रांती. आपण जर का उत्क्रांत झालो, जीव अवस्थेतून जीवात्मा अवस्थेला आपल्याला परमेश्वराने आणून सोडलेलं आहे. मग आता हे सगळं ओपन फील्ड आहे. परमेश्वर काय म्हणतोय, आता तुला बुद्धी दिली आहे ना, मग आता प्रश्न लगेच हा येईल की मग हे सगळं आपण अडकतो का? मग अडकण्यासारखं परमेश्वराने निर्माणच का केलं? पहिल्यांदा परमेश्वर म्हणतो ही सृष्टी निर्माण केली, ती सृष्टी अनुभवण्याची माध्यमं तुझ्या ठिकाणी दिली, त्या माध्यमातून ह्या जगाचा विस्तार काय, जग काय आहे, काय नाही आहे जगामध्ये बघण्यासारखं सगळं आहे. पण अडकायचा विषय तूच अज्ञानाने निर्माण करतोयस.
अनुभव घे ना. डोळ्याने हे जग बघायचा अनुभव आहे. निसर्गामध्ये काय काय आपण बघतो, फुलं बघतो, फळं बघतो, त्याचा स्वाद घेतो नाकाने, त्याची चव जिभेने बघतो. म्हणजे ही सगळी आपल्याला सेन्स ऑर्गन्स, ही इंद्रिय आपल्याला परमेश्वराने न मागता दिलीत. त्याच्या मागं काहीतरी कारण आहे, त्याच्या मागं काहीतरी गणित आहे की निर्माण झालेलं विश्व माणसाने बघावं, म्हणजे आपण सगळ्यांनी ते बघावं, त्याचा अनुभव घ्यावा आणि त्या निर्मात्याशी एकरूप व्हावं. तो निर्माता दुसरा तिसरा कोणी नसून आपलीच आंतरिक अवस्था आहे, जो तोच आहे. तोच विश्वाची निर्मिती करतो, तोच आपल्या माध्यमातून आपल्याला ही सगळी इंद्रिय देऊन त्याचा अनुभव घेतोय. पण इथं नकळतपणे जो अहंकार, इगो, मीपणा जो येतो ना, तिथं सगळं नडतं आणि मग प्रगती खुंटते. सहज जग हे मुक्त स्थिती म्हटलेलं आहे. पण ते जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत कळत नाही. म्हणून सद्गुरू आपल्याला नित्याची ओंकार साधना, नामस्मरण जे करायला देतात त्याच्या मागचं तंत्र हेच असतं की आपला विकास व्हावा. आपले अनेक जन्म झालेले आहेत. आपण काल समजून घेतलं की त्या जन्मातल्या सगळ्या विषयामध्ये, त्या ऋणानुबंधात आपण असे काही अडकलो आहे की मूळ अवस्था जी सहज साध्य आहे खरं म्हणजे, परंतु ती आपल्याला अनुभवता येत नाही. आणि मग बारीक बारीक भौतिक जगातील विषयामध्ये आपण आनंद हुडकणं एवढंच शिल्लक राहतं. आणि हे प्रत्येक जन्मात चालू असतं. म्हणजे आनंद स्वरूप असूनही, म्हणजे सद्गुरू असं म्हणतात की करोडो रुपये आपल्याकडेच आहेत, पण आपण लोकांच्याकडे भिका मागतोय. मग हे असं का असावं किंवा व्हावं? त्यालाच इग्नोरन्स म्हटले, त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून हा सगळा विषय सांगण्याचा खटाटोप की आपल्याला सगळ्यांना आता उत्क्रांत व्हायचं आहे. आणि उत्क्रांतीपासून अडवणारे विषय काय, तर आपल्याला कळलं होतं की भौतिक जगातले हे सगळे विषय आहेत. मग आता कुठल्या विषयात विषयाधीन व्हायचं? मन ही अवस्था आहे, ती चंचल आहे. ती कुठल्याही गोष्टीत एका विषयात स्थिर राहू शकत नाही. तिला कंटिन्यूस त्याच्या मागण्या चालूच असतात. मग तिच्या मागण्यामध्ये जर का आपण उत्क्रांत व्हायचे हा विषय जर का इम्प्लॅन्ट केला तर मग नक्की त्याच्या मागं ते मन जायला लागतं. पण त्याच्याकरता त्याला व्यसन घालावं लागतं, त्याला थोडी सवय लावावी लागते. त्याच्याकरता साधना असते की साधनेच्या सवयीनं हळूहळू त्याचं नकळतपणे कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान आपल्याला कळालं पाहिजे. मग गुरु तेथे ज्ञानी समाधान का म्हटलेलं आहे? गुरूंच्याकडे गेल्यानंतर आपण फक्त गुरूंच्या कधीतरी त्यांचं उत्सवाला दर्शनाला जातो, आम्ही एकदा दीक्षा घेतली आहे, ह्याला काही अर्थ नाही राहत. त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण किती समजून घेतलं, त्याप्रमाणे आपलं आचरण आहे की नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. गुरु म्हणतात तुला माझ्याशी एकरूप व्हायचं आहे. आपण म्हणतो तुम्ही लांबच राहा, फक्त माझ्यावर कृपा करा, माझ्या इच्छापेक्षा पूर्ण करा. पण इच्छापेक्षा का निर्माण होत आहेत हे मला कधीच कळणार नाही. मग पूर्णत्व कशात आहे हे सद्गुरूंच्या चरणाशी आपण जाऊन बसल्याशिवाय किंवा ते जे सांगतायत हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही. मग थोडक्यात ज्ञानाला किती महत्त्व आहे. म्हणून श्रीकृष्णाने सुद्धा, म्हणजे भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलं की ज्ञानमार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे. परंतु हे अनेक जन्माचे जे विळखे आहेत आपल्या भोवती, जी काही वलय आहेत ती आपल्याला एकदम ज्ञानमार्गाकडे येऊ देत नाहीत. म्हणून आपल्याला म्हणजे कर्ममार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे आणि मग ज्ञान मार्ग सांगितला आहे. मग हे सगळे नको असलेले विषय दूर झाले की दाविले निजधाम, म्हणजे मी खरा कोण आहे, म्हणजे आपण सगळे खरे कोण आहोत हे कळायला लागतं. मग तिथं सगळे विषय गळून पडतात थोडक्यात. मग सद्गुरू तेच म्हणतात की तिथे सगळे तुमचे विषय गळून पडतात. आणि मग आपण जे आपल्या सद्गुरूंचं नाव घेताना सच्चिदानंद म्हणतो, जसं आम्ही दररोज साधनेच्या वेळेला साधना सुरू करताना म्हणतो सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त. मग हे जे काय आपण नावं घेतो ह्या मोठ्या संतांची, सद्गुरूंची, त्याच्यामागं सच्चित आनंद ह्या स्वरूपात ते आहेत. तर त्यांचा जो जय जयकार करतो ते म्हणतात नुसतं माझा जय जयकार करत बसू नकोस, तर तुझ्यासुद्धा अंतर्यामी तेच तत्त्व आहे जे तत्त्व मी साध्य केलं आहे, सच्चिदानंद. ते तुलाही प्राप्त व्हावं म्हणून तुला मी साधना सूचित करतोय. त्या साधनेच्या माध्यमातून तू माझ्याशी एकरूप हो. एकरूप झाल्यावर तुला कळेल की ब्रह्म काय आहे. सगळं ब्रह्मच आहे, ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. पण जे स्वप्न पडले ना की खूप काही आहे,
त्याच्यातून बाहेर पडण्याकरता आपल्याला नामस्मरण साधना सद्गुरू सूचित करत असतात, हे देत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान. म्हणून सतत चिंतन मनन नित्यध्यास, अद्वैत वेदांतामध्ये त्याला चिंतन मनन नित्यध्यास म्हटलेलं आहे की चिंतन मनन नित्यध्यासाने आपण हे सगळं समजून घेऊ शकतो. आणि जसं समजायला लागेल तशी आपली साधना नीट व्हायला लागते. जशी साधना नीट होईल तसं आणखीन समजायला लागतं. जसं ज्ञान होईल तसं आणखीन आपल्याला ते मिळवायचा नकळतपणे त्याची आसक्ती आपल्याला वाढायला लागते. जशी जगातल्या विषयाची आसक्ती आहे तशी आपल्या स्वतःच्या अस्तित्वाविषयीची आसक्ती निर्माण व्हायला पाहिजे असं सद्गुरू सांगतात. आणि हे किती महत्त्वाचं आहे. आपल्याला विषय कळायला लागल्यानंतर त्याच्याबद्दलची ओढ निर्माण होते. तोपर्यंत जीवन चाललं आहे तसं चाललं आहे. मग एक दिवशी जायचं आहे. जायचं आहे कुठं माहिती नाही आहे, जाणार हे नक्की आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात की परमेश्वराला किती वाईट वाटत असेल, हा परिपूर्ण देह तुम्हाला जो दिलेला आहे ह्याच्यात काय नाही आहे, आपण निर्माण करू शकतो का? हा आपण फक्त खातो. खाल्ल्यानंतर पचन श्वसन आणि रक्ताभिसरण हे कोण करतं? मग ह्या जीवनामध्ये जो काही आपल्याला जीवनाची कालमर्यादा आहे तिथपर्यंत जीवन जगत असताना जरी आपलं प्रारब्ध कर्म आहे, संचित आहे, काय कर्मात आहे, काय भोग आहे, हे जरी खरं असलं तरी त्याच्याबरोबर प्रत्येक जन्मात आपल्याला उत्क्रांत होण्याकरता काहीतरी योजना परमेश्वराने आखलेलीच आहे. कारण तोच आहे ना आपल्या ठिकाणी आणि आपल्या बाहेरही, सगळीकडे तोच आहे. मग ती प्रकृती कायम मदत करत असते. म्हणून म्हणतात की आपल्याला ज्यावेळेला मुक्तावस्थेची ज्यावेळेला ओढ लागते की या सगळ्यातून मला मुक्त व्हायचं आहे, त्यावेळेला ती प्रकृती एकदम खुश होते, तो ईश्वर खुश होतो. पण ज्यावेळेला आपण भौतिक विषयात आणखीन आसक्ती निर्माण करतो त्यावेळेला त्याला दुःख होतं. तो म्हणतो आता झालं, आता पुन्हा हा नाही ते कर्म करणार आणि पुन्हा इच्छा वासना निर्माण करून पुन्हा जन्माला येणार आणि पुन्हा. परंतु तो आहे कृपाळू, दयाळू, मायाळू. परमेश्वराचं वर्णनच असं आहे. आपण किती अज्ञानाने पुन्हा जन्माला आलं तरीसुद्धा तो आपल्याला परिपूर्ण देह देतो. तो म्हणतो जग, पुन्हा काय इच्छा अपेक्षा आहे त्या सगळ्या पूर्ण कर, परंतु पुन्हा तू मूळ कोण आहेस हे तुला समजतोपर्यंत मी तुझ्या पाठीशी राहणार. म्हणून त्या परमेश्वराला आपण ग्रेट म्हणतो. त्या परमेश्वरासारखा कृपाळू, दयाळू, मायाळू कोणीही नसेल. दुसरा असला तर आपण केलं असतं का? किती सांगितलं तरी ऐकत नाही. शाळेतनं शेवटी मुलाचं नाव काढून टाकतात, हा ढ मुलगा याला आमच्या शाळेत आम्ही ठेवून घेणार नाही म्हणतात मुख्याध्यापक. तो तसा करत नाही. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तू किती अज्ञानी असलास, किती कसंही कर्म केलंस तरीसुद्धा तुला पुन्हा जन्माला येण्याकरता सर्वश्रेष्ठ मनुष्य जन्म देतो. म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्हाला एवढं परिपूर्ण जीवन देऊनसुद्धा तुम्ही ते वाया घालवता, कारण तुम्ही जीवनाविषयी ज्ञानी होत नाही. जर का ज्ञानी झालात तर उत्क्रांती काय हे कळेल आणि मग उत्क्रांत झाल्याखेरीज तुम्हाला चैन पडणार नाही. जीव, जीवात्मा, आत्मा, परमात्मा ही सायकल कंप्लीट व्हायला पाहिजे. ती मनुष्य योनीतून कंप्लीट होते, पण मनुष्य योनीत आल्यानंतर तो तिथंच अडकतो आणि त्याच गतीमध्ये परत फिरायला लागतो. मग पुढल्या गतीला जायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आता कळलं की उत्क्रांती आपण आपली करून घ्यायची आहे. त्याच्याकरता आपणच आपली जी काही साधना आहे, जी काय गुरूंनी आपल्याला दिलेली उपासना आहे, नामस्मरण आहे, ते नीट करून ज्ञान करून घेऊन आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. तर जीवनाची सार्थकता आणि जन्माची सार्थकता होईल. तर यापुढे आपण आता असेच वेगवेगळे विषय घेत जाऊया. नमस्कार.